हाय नमस्कार. बघू शकताय आज मी एवढी खुश का बरं तुम्हाला सांगू का माझं कारण खुश होण्याचं. हो का आईंगल आपलं रवून झालेलं आहेत म्हणून खुश आहे. हो का ती एक ही एक ती एक आणि ही एक आपलं आईंगल रवून झालेलं आहेत. तरी त्यांची पिशवी इथंच आहे अजून कामाची. तर झालं आपला अँगल बघा रवून मस्तपैकी. सकाळी इटा तेवढं काढल्या तिकडं लावल्या त्या आणि बाकीच्या हे काय इथं इथं लावले त्या इटा. आता हे बांधकाम घ्यायचं, बांधकाम घालणं घ्यायचं आणि म्हणून मी खुश आहे आज. कारण एवढंच आहे, बाकी काय नाही. खुश होण्याचं कारण हेच आहे की आज आपलं अँगल उभं राहिलेलं आहेत. तर बसते मी जरा थोडंसं तुम्हाला बोलते मी महत्त्वाचं. बघू शकता तर अँगल आपलं उभं राहिलेलं आहेत म्हणून मी खुश आहे, बाकी कारण काहीच नाही. आणि तुम्ही म्हणता मग काय झालं तर काढायला. आता तुम्हाला तर माहितीच आहे की माणसं असले मला हेड्याव काढायला आवडत नाही. आवडत म्हणजे मला लाज वाटते म्हणून मी काय काढले नाहीत. जेवढं जमतात तेवढं काढलेले आहेत. म्हणलं चला तर ती गेले तर अँगल रवून आताच त्यांच्या हाताखाली माल ही कालवून दिला. ठीक आहे हातन हिन कसं झालं. घरचं काम मी तर बाहेर काम करतेच आणि घरचं काम करायला तर किती उल्हास येतो. ते पण घराचं असल्यावर येतो का नाही उल्हास. मग म्हणलं ठीक आहे चालते. तर एक सिमेंटाचं पोतं उडलं. कारण सकाळी 9 वाजता आलेली माणसं, 2 जण होती. 9 वाजता आलेली, त्यांना एवढा उशीर लागला ह्याचं मापच काढायला. ते काय म्हणले अँगल सरळ आले ना तर बांधकाम म्हणजे पत्र सरळ सेड सरळ दिसतं म्हणून त्याला लय उशीर लागला लय. आणि हसायची ती गुशी खड्डा घेताना हसत होती. म्हणली असली जागा आम्ही किती शेड मारले तर आणि किती जाग्यावर गेलो पण मातीचा कण म्हणून कुठं दिसला नाही. पण इथं मुरुम नाही, दगड नाही, पण माती इतकी निघली पोकाळ, अजून एवढं जड पण गेलं नाही खांदायला. त्यामुळं आणि गुशीनी सोपी आयडिया करून दिलेली त्यामुळं जास्त सोपं गेलं. आणि त्याबद्दल गुशीला थँक्यू. का तर त्यांच्यामुळं खड्डा खांदायला जास्त वेळ गेला नाही. तर अँगल आणि ती वरिंबान ही तसलं काढायलाच जास्त टाईम गेला. मग आत्ता गेली बिचारी जेवायला. 4 अँगल रवायला एवढा टाईम लागला, म्हणजे माप काढायला त्यांना टाईम लागला. अँगल रवायला परत कट करून लावलं. आता बाकीचा अँगल आहे तिकडं, ती असंच कट करायची. ती काय त्यांची पिशवी इथंच आहे अजून, बघू शकताय तुम्ही. आणि आता तुम्ही सांगा बरं दरवाजा कुठं लावला पाहिजे. इथं लावावा म्हणजे इथं लावावा का तिकडं लावावा. माझ्या म्हणण्याने तिकडं लावावा. का माहिती आहे का, पाणी पत्र्याचं आणि बदा पडतं आणि इथं आता सिमेंट पडणार, ही पण कोबा करायचा आणि त्यामुळं जास्तच घरात पाणी जायचं. आणि पाण्याचा तर दुनियाचा कटाळा आला आणि पावसाचा पण दुनियाचा आम्हाला कटाळा आलेला आहे. म्हणजे पाऊस तर असावा असं त्याबद्दल काय नाही, पण आम्हाला असं वाटायचं की सगळीकडे पाऊस पडावा पण आमच्या घरावरच पाऊस नाही पडावा असा वैताग यायचा. आणि मी एकली पाणी उपसायला रस्ता आणि आई बानूला घेऊन बसायची 2 लेकरांना. आणि तात्या तर काय कोपटात पडू झडू काय का होईना पण ती कोपट सोडतच नव्हतं. पण तात्याचं कोपट गेलं आता. तात्याला उघड्यावरच, कारण पाऊस आला तरच आतमध्ये, नाहीतर तात्या काय पाऊस उघडला की बाहेरच, खाट काय बाहेरच राहणार आहे. त्यामुळे तात्याचं काही टेन्शन नाही. जमलं तर आपण इथं कोपट करणारच आहे तात्यांना. कारण कसं आहे जुन्या माणसांना आवडत नाही घरामध्ये आणि त्यांना सवय आहे बाहेरची, त्यामुळं त्यांना जीव गुंपळतो म्हणजे असं होतं त्यांचं म्हणून. आणि आता आपण तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मी दरवाजा कोणत्या साईडला लावू, त्या साईडला लावू का या साईडला लावू. या साईडला लावणं मला चुकीचं वाटतं. का माहिती का, पाणी सगळं पडणार आणि अजून शितुडं घरामध्ये उडणार. त्यामुळं मला वाटतं की तिकडं लावावं दरवाजा आणि मधोमध लावावं तर ते बरोबर दिसणार नाही. एका साईडलाच लावावं लागणार आहे, बरोबर आहे का नाही. तर आणि आता नाहणी नाही आपल्याला आंघोळीला. आज 4 वाजता उठायचं आंघोळीला. 4 वाजता आंघोळ्या करून घ्यायच्या
आणि जोपर्यंत सेड होत नाही तोपर्यंत. आणि मग मी काय म्हणते माहिती आहे का, माझं डोकं की आता आंघोळीचं पण आतमध्येच करून घ्यावं का, तेवढं ते पण सांगा कमेंटमध्ये. तुम्ही तर होच म्हणणार, कारण आपल्याला आता जागाच नाही शिल्लक. आणि मग जागा आहे इकडं, पण पाणी कुणीकडं काढायचं, लोकांच्या रस्त्यावर काढावं तर अजून भांडणाचा जोर नको आम्हाला, एवढं ताकद नाही आमच्यात. म्हणजे ताकद तर सगळ्याच्यातच असते, मनगटात जोर सगळ्याच्याच असतो, पण कशाला उगच त्यांना आपल्यात काय फरक नाही, त्यामुळं आपणच शहाणं व्हायचं मग. त्यामुळं आणि बांधकाम जास्त उचलायचं नाही. आता उद्या गवंडी बोलवायचा आणि फक्त एवढं घ्यायचं उचलून, एवढं इथपर्यंत. आणि उंच पण जास्त झालं आहे आणि मोठी पण भरपूर झालेली आहे. 10-10.5 बाईची काय म्हणतात ती झाली, म्हणजे 10-10.5 फूट म्हणजे उंच एवढं झालं आहे आणि मोठी पण झाली. त्यामुळं आंघोळीला आतमध्येच बनवणार आहे आणि झोपायला पण भरपूर अशी जागा पुरते आहे की नाही. मग आंघोळीचं आतमध्येच घेणार आहे मी. आणि चुलीची जागा चेंज होणार आहे. आता चुलीची जागा इकडं मग कुठंतरी मांडायची. ही पसारा, ही जाळी आहे का नाही, त्या पीरवर टाकायची आणि त्या पीरवर पसारा बसवायचा, बादल्या सुदल्या. आणि जार पण चेंज व्हायच्यात, जार पण तिथं सावलीखाली जाणार आहेत. आणि ही पत्र हाय असंच राहणार आहे, कारण तिकडली माणसं दिसतात त्यामुळं मी ते पत्र काढू शकत नाही. आणि राहिला प्रश्न चुलीचा, तर चूल इथं कोपऱ्यात करायची, झालं मिटलं मग काय तर. आणि हाय की नाही मला डोकं तेवढं सांगा. आता तुम्ही म्हणता एवढी खुश व्हायचे काय, कारण माझ्या स्वप्नातलं घर कसं का असं ना पूर्ण व्हायला लागलं, ह्याच्यातच खुशी. मी आज लई खुश आहे, कारण आज अँगल तर रवल्यात, उद्या नाही परवा दिवशी शेड आपलं उभं राहणार आहे. त्यासाठी त्या शेडमध्ये जायच्या पहिला अधिकार माझ्या आईवडिलांचा आणि नंतर बानूचा आणि नंतर माझा आणि दीक्षाचा. दीक्षा काय आपली हॉस्टेलला असती, त्यामुळं जे दीक्षाचं एवढं टेन्शन नाही. पण आली गेले लेकरू ती मोठं झालेलं आहे आणि घरामध्ये आंघोळीचं पाहिजेलच. बाथरूमचं बघू आता हळूहळू, कारण ह्यालाच एवढं पैसे गेल्यात की मी सांगू शकत नाही. तर ती मी सगळी तुम्हाला पावत्यासहित दाखवणार आहे, किती झाला कुठं झाला खर्च. पण ढस लय शिल्लक राहणार आहे त्या हिशोबाने. मग ढस आता ही आहे का नाही सगळं भरून घ्यायचं, असं एकदम असं लेवल करून टाकायचं त्या झाडापर्यंत. खाली खड्डा ठेवावं लागणार आहे, कारण पाणी साचायला जागा नाही. मग पाण्याचं असं त्या झाडाखालनं तिकडं सोडून द्यायचं पाणी. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की आबाळ यायला लागलाय. हो का, ऊन कसलं डेंजर पडले आहे. आबाळ आलता आता ईदुळपतवर. तर तुम्ही म्हणसान की काय जगाच्या आखरीत अगं तुझं घर तयार व्हायला लागलं. हो, माझं जगाच्या आखरीतच घर आहे, कारण माझं जीवन असं या मोडवर आहे की म्हणजे ज्या मोडवर आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही. मी माझ्या लेकरांसाठी एक घर तयार केलं आणि आईबापासाठी घर तयार केलं. मग आईबापांना भाऊ मानतात य पण म्हाताऱ्या माणसांना जलमपर्यंत त्यांचं जवानी त्यांची म्हातारपण याच घरात चाललंय, म्हणजे याच जाग्यात चाललंय. त्यामुळे त्यांना हे जागा सोडणं खूप मुश्किल होतं या. मग असं बी घरं झालेली आहेत वरी भावांची, या म्हणतात ती, पण हे जात नाहीत, नको म्हणतात. त्यामुळं माझ्या आईबापांना आणि माझ्या 2 मुलींसाठी, माझ्या आईबापांसाठी मी घर एक छत तयार केलं. त्यातच माझा आनंद आणि मी सगळ्यातनं पावले असं वाटायला लागले. झालं थोडं कर्ज, पण मी फेडलच ती. पण आता मी मोकळ्या मनाने कुठं पण कामाला जाऊ शकते, कारण माझं मन, मी दुसरीकडे तरी कामाला होते ना, तर माझं मन धुक इथं करत होतं. तर चला बाय.